20 ऑगस्टच्या आधी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल मित्रांनो आणि तुम्हाला सुद्धा एक प्रतिष्ठित नोकरी हवी असेल ज्याचा सुरुवातीचा पगारच 50,000पेक्षा जास्त असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो IBPS यांच्या अंतर्गत जवळजवळ 11,403 पदांच्या वेकेन्सी आपल्या समोर आलेल्या आहेत. यामध्ये जे आहे ते सिंपल तुम्हाला 2 एक्झाम असणार आहेत, म्हणजे तुमची प्री एक्झाम असणार आहे आणि ती तुमची मेन एक्झाम असणार आहे. त्याचसोबत तुमचं वय जर पाहिलं मित्रांनो तर वय तुम्हाला मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 28 पर्यंत असणार आहे. बाकी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, त्यानंतर तुमची एक्झाम कशा प्रकारे असणार आहे, तुम्हाला फी किती लागते, या संदर्भात मित्रांनो ऑलरेडी आपण हा जो व्हिडिओ आहे तो बनवणार आहोत मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर माझा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो सुरू त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुझा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. अशा प्रकारे मित्रांनो हे पूर्णपणे नोटिफिकेशन आहे, तुम्ही ते बघू शकता. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS यांच्याकडून नोटिफिकेशन आपल्या पुढे आलेलं आहे मित्रांनो. यामध्ये इम्पॉर्टंट जर आपण पाहिलं तर मित्रांनो जवळजवळ 74 पानांची ही PDF आहे. परंतु मित्रांनो आपण ही जी PDF आहे पूर्णपणे स्टडी केल्यानंतर आपल्याला ज्या यामध्ये गोष्टी इम्पॉर्टंट वाटल्या मित्रांनो त्याच इम्पॉर्टंट गोष्टी आपण फक्त या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. जवळजवळ मी 8 पानांची PDF ही बनवलेली आहे. ती PDF आपण आता इथे मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, इम्पॉर्टंट डेट्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपलं 1/8 सुरू झालेलं आहे. ते जवळजवळ 21/8 हे आपल्याला फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो. पेमेंटसुद्धा तुम्हाला मित्रांनो 1/8 ते 21/8 या दरम्यानच करायचं आहे. आणि त्यानंतर एडिट विंडो जी आहे मित्रांनो 2 दिवस एक्स्ट्रा चालेल, म्हणजे जवळ 21 म्हणजे 22-23 तारखेपर्यंत आपली एडिट विंडो चालेल. यामध्ये प्री एक्झामिनेशन जे आहे मित्रांनो कंडक्ट प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जी आहे ती सप्टेंबर 2026 असेल. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स ऑनलाईन एक्झामिनेशन ती आपल्याला सप्टेंबर 2026 मिळेल. ऑनलाईन एक्झामिनेशन प्री एक्झाम जी असेल मित्रांनो ती ऑक्टोबर 2026 असेल. रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन प्री जी आहे ती नोव्हेंबर 2026 असेल. आणि डाउनलोड ऑफ कॉल लेटर ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन मेन जी असेल ती नोव्हेंबर 2026 असेल. आणि ऑनलाईन एक्झामिनेशन मेन ही डिसेंबर 2026 असणार आहे मित्रांनो. प्रोव्हिजन अलॉटमेंट जे आहे ते मार्च 2027 होऊ शकते. तर याच्यामध्ये आपण जर पात्रता पाहिली तर पात्रता यामध्ये काय मित्रांनो, तर कॅन्डिडेट हा भारतीय किंवा नेपाळ किंवा भूटान यापैकी एक असावा मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट यांनी काय सांगितलेलं आहे मित्रांनो की एज यामध्ये काय असणार आहे, तर एज तुमचं मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 28 असणं इथं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं जे बर्थ डेट आहे 2/8/1998 पासून ते 1/8/2006 या दरम्यान असणं इथं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्ही इथे बघू शकता जे आहे ते रिलॅक्शन इथे दिलेले आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो. भरपूर असे इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहेत. यामध्ये कोणकोणाला जे काही रिझर्वेशन वगैरे आहे त्याबद्दल दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनचा विचार जर केला मित्रांनो तर तुमचं 21/7/2026 म्हणजे 21 ऑगस्टपर्यंत तुमचं जे काही एज्युकेशन आहे ते तुमची कोणत्याही प्रकारची डिग्री तुमची इथं असणं गरजेचं आहे, किंवा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या प्रकारची जरी तुमची डिग्री असेल तरी सुद्धा तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊया मित्रांनो. तर यामध्ये काय सांगितलेलं, ऑल एज्युकेशन क्वालिफिकेशन मेन्शन शुड बी अ फॉर्म युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बोर्ड रेकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट रेग्युलर बॉडीज. फायनल रिझल्ट शुड हॅव बीन डिक्लेअर्ड ऑन बिफोर 21/8/2026. म्हणजेच मित्रांनो जो रिझल्ट आहे तुमचा डिग्रीचा तो 21/8/2026 आधी लागला असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊया. ॲप्लिकेशन फीचा विचार करूया मित्रांनो. ॲप्लिकेशन फीमध्ये 175 रुपये जे विद्यार्थी SC ST PWBD ECMs म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन जे असतील मित्रांनो त्यांना 175 रुपये फी आहे. आणि बाकी जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 850 रुपये फी इथे इथे दिली गेलेली आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ एक्झाम कसं असणार आहे मित्रांनो. यामध्ये प्री एक्झामिनेशनमध्ये तुमचं जवळजवळ 3 विषय असतील. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी. आणि यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 100 असतील आणि मॅक्झिमम मार्क्स 100 प्रश्न तिथं असणार आहे मित्रांनो. प्रत्येक सब्जेक्टला 20-20 मिनिट असे धरून 60 मार्कची तुमची ही एक्झाम असणार आहे मित्रांनो. मेन एक्झामसुद्धा अशाच प्रकारे असणार आहे मित्रांनो. यामध्ये 4 विषय असणार आहेत. जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. यामध्ये मित्रांनो मीडियम इंग्लिश असणार आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन प्रत्येकाला 40-40 160 क्वेश्चन असणार आहे. आणि मार्क मित्रांनो तुम्हाला जवळजवळ प्रत्येक सब्जेक्टचं पाहिले असे धरून 200 मार्कची एक्झाम होणार आहे 125 मिनिटामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो हे परीक्षेचं पूर्णपणे स्वरूप असणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जर गेल्या मित्रांनो तर हे जे डॉक्युमेंट तुम्हाला कोणते लागणार आहेत ह्या भरतीसाठी ते इथे थोडक्यात दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला प्रिंटआउट, त्यानंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, त्यानंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ, त्यानंतर मार्कशीट तुमचे जे काय असेल ते, त्यानंतर 10वीच्या नंतरचे 10वी आणि त्याच्यावरची जेवढी मार्कशीट आहेत ते तुम्हाला इथे लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरत असाल तर ते लागणार आहे.
त्यानंतर कॅन्डिडेट जर OBCमधून फॉर्म भरणार असेल मित्रांनो, तर OBCचं सर्टिफिकेट आणि तुम्हाला नॉन क्रिमिनल ते सुद्धा तुम्हाला इथे सादर करावं लागणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे ही PDF आहे. ही PDF जर तुम्हाला हवी असेल मित्रांनो, तर सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काय आहे ते या PDFची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे नोटिफिकेशन होतं, अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि तुम्ही जर मित्रांनो या गोष्टीसाठी क्वालिफाय असाल तर सिंपल आपल्या पिन कमेंटमध्ये एक लिंक आहे आपल्या वेबसाईटची किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली क्लिक करा. तुम्हाला या भरतीबद्दल सविस्तर माहिती मिळून जाईल, PDF मिळून जाईल. त्यासोबत तिथे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायची लिंक सुद्धा मिळून जाईल. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.